कुणी आला तो ब्राह्मण त्याने पाहिले भविष्य पुराण तेथे तुमचे उमटले किती वरदान रिद्धपुरी अवतरले श्री भगवान। आणि या रिद्धीपूरच्या पावन मातीमध्ये श्री गोविंद प्रभू महाराजांचा अवतार झाला। रिद्धीपूरच्या शेजारी असेल आपलं बालपण मात्र रिद्धीपुरामध्ये गेलं। आम्हाला कळालं नाही की रिद्धीपूरला परमेश्वराचा अवतार होणार आहे। हे रिद्धीपूरवासियांना कळालं नाही, महाराष्ट्रालाही कळालं नाही। हे कळालं कानड देशामध्ये। तिथे तो ब्राह्मण हा सकाळी सकाळी उठून पंचांग उघडून काहीतरी कुंडली मांडून पाहत होता। त्या दिवसाचं तिथी वार नक्षत्र पाहत होता। त्या कुंडलीमध्ये त्याच्या लक्षात आलं, अरे महाराष्ट्रातल्या या रिद्धीपूर प्रांतामध्ये परमेश्वर अवतरित होतो आहे म्हणून। परत कुंडली पाहिली, परत पंचांग पाहिलं, त्याला वारंवार दिसत होतं की या रिद्धीपूरला परमेश्वराचा अवतार झालाय। आणि हा कानड देशाचा ब्राह्मण तयारी केली आणि रिद्धीपूरच्या दिशेने निघाला। रिद्धीपुरात जेव्हा त्याला श्री गोविंद प्रभू बाबांचं दर्शन झालं, जीवनाचं सार्थक झालं। मानव पंथाचा हा चौथा अवतार आहे। खऱ्या अर्थानं आपल्या मानव पंथीयांचे ते आजोबा आहेत। आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी त्यांच्याकडून दानशक्तीचा स्वीकार केला होता। श्री गोविंद प्रभू बाबांच्या अलौकिक आणि अभूतपूर्व लीळा आपल्याला पाहायला मिळतात। आम्ही रिद्धीपूरला जात नाही, आमचं शरीर जातं, आमचं मन जात नाही। तुम्ही रिद्धीपूरला गेलात ना तर दगडालाही घोडा बनवणारा देव आहे, दगडालाही पळायला लावणारा घोडा आहे। तुम्ही 12 घोडे नमस केले असतील, त्या दगडावर श्री गोविंद प्रभू बाबा बसायचे, त्याला सांगायचे पळ घोड्या। काय कल्पना आहे, 800 वर्ष तो घोडा पळतोय। श्री प्रभू बाबांच्या स्पर्शानं आम्ही माणसासारखी माणसं रिद्धीपुरात जातो, शरीराने जातो, म्हणून आम्हाला श्री गोविंद प्रभू बाबांचा स्पर्श होत नाही, लक्षात घ्या। आणि म्हणून आमचं दगडाचं देव पण येत नाही आम्हाला, आम्ही दगडच राहिलो पहिल्यापासून आतापर्यंत। ही रिद्धीपूरची माती आहे। श्री गोविंद प्रभू बाबांबद्दल बोलू हो, लीळा सांगितली, त्या पोरीने काहीतरी लीळा सांगितली। पोरगी छान बोलत होती, फक्त विषय निवडलेला अतिशय अवघड होता। ती भाषा इतकी जड होती, ती जिथून तिने घेतलेलं होतं ती भाषा इतकी बोजड होती की ती पेलू शकणार नव्हती। आपण नंतर बघूया श्री गोविंद प्रभू बाबांच्या लीळांबद्दल। अगोदर त्या रिद्धीपूरच्या मातीबरोबर विचार केला पाहिजे की रिद्धीपूर किती पवित्र आहे। अगोदर गाव कळू द्या, मग गावाचं बघू काय करायचं। त्याची गावकुसच कळाली नाही तर गाव कळणार नाही। अगोदर गावकुसं कळाली पाहिजे, मग गाव कळेल, लक्षात घ्या। आम्हाला रिद्धीपूरच कळत नाही। रिद्धीपूर कळालं ना मग आपल्याला रिद्धीपूर मधलं महत्व लक्षात येणार आहे की रिद्धीपूरचं पावित्र्य काय। तुम्ही नांदेडकर आहात, तुम्हाला नांदेड परभणी या भागाला अगदी माहूर खूप जवळ आहे। अगदी सह्याद्रीच्या टेकड्या तुमच्या भागातनं गेल्या आणि त्या गिरीशिखरावर श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार चतुर्युगामध्ये आहे। ज्या ज्ञानोबांना सुद्धा त्या दत्तात्रय महाराजांचं वेड लागलं होतं। ज्ञानोबांना सुद्धा आपेगावला मंदिराच्या बाहेर आले, गंगेकडे पाहिलं, एक लख असा प्रकाश ज्ञानोबांना दिसला। कपाळावर हात ठेवून पाहिलं काय दिसतोय, आणि मग त्यांच्या त्या गिरी पर्वताच्या पाठीमागे असलेला तो प्रकाश लक्षात आला। आणि ज्ञानोबा त्या पांचाळेश्वराच्या दर्शनाला गेले, जिथे श्री दत्तात्रय महाराजांचं तीर्थस्थान आहे गंगेच्या मध्यभागी। शायद दत्तात्रय महाराजांचं ज्ञानोबांना वेड लागलं होतं। तुकोबांच्या अभंगांमध्ये श्री दत्तात्रय महाराजांचं वर्णन येऊन जातं बघा। या दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आमच्या सह्याद्री पर्वताच्या त्या गिरीशिखरामध्ये आहे। या कथेच्या जवळपास तुम्ही रिद्धीपूरची कथा घेऊन जाणार आहात। तुम्हाला रिद्धीपूरला तिथे शोधावं लागणार आहे। तुम्ही माहूरला जाताय रजा हो, माहूरून न आणायची वस्तू तुम्ही आणतात, मावल्या जातात बघा। तुम्ही माहूरला गेलं की तिथून कुंकू घेऊन येत असतात, त्या रेणुका देवीचं कुंकू आणतात। कुंकू आणून कपाळाला लावलं की सौभाग्याचं रक्षण होतं, नवरा जपतो, आपलं सौभाग्य टिकतं असं म्हणतात।
किती खरं काय माहिती, पण कुंकू मात्र आणतात. खरं तर त्या माहूरचं काय आणलं पाहिजे याचाही आम्ही विचार केला पाहिजे. रेणुकेला अगोदर भेटायचं का दत्तात्रय महाराजांना अगोदर भेटायचं हेही ठरवलं पाहिजे. तो सह्याद्रीचा गिरी कपार श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणस्पर्शानं पावन झालाय. बघा ना, रिद्धिपूरकडे जाऊया आपण. आता ही गोष्ट लक्षात ठेवा दत्तात्रय महाराजांची. आता आपण रिद्धिपूरला जाऊया. या रिद्धिपूरचा इतिहास आहे पुराण काळातला. या अवंती नगराचा राजा हा कार्तिक. त्या कार्तिक राजाचं वर्णन केलेलं आहे पुढे. त्याचा मुलगा आहे कार्तवीर्य. या कार्तवीर्याने पुराण कथेत सांगतात की 17 वेळेला रावणानं त्याच्यावर आक्रमण केलं. 17 वेळेला रावणानं कार्तवीर्यावर 17 वेळेला कार्तवीर्यानं रावणाचा पराभव केला. रावणाला जिंकता आला नाही, कार्तवीर्याबरोबर जिंकता आला नाही. मग रावण विचार करायला लागला, अरे हा जिद्दीला पेटला रावण, काही झालं तरी कार्तवीर्याचा पराभव करायचा. 17 वेळेला पराभव झालेला रावण आता मात्र शिवाची उपासना करायला लागला. लिंग मांडलं आणि रावण आता शिवाची आराधना करायला लागला. वर्ष गेलीत, शिव प्रसन्न होईना. आणि आता हा रागावलेला रावण त्या शिवलिंगाला प्रतिज्ञा करून सांगितली, तू प्रसन्न होत नाहीस ना, मी माझं शिर कलम करून तुला ठेवतो. हातात शस्त्र घेतलं आणि रावणानं आपलं मुंडकं कापलं आणि त्या पिंडीवर वाहिलं. शंकरानं चेष्टा करायचं ठरवलं की याची गंमत करूया म्हणून शंकरानं ती मुंडकं उचललं आणि परत दडाला चिटकवलं. एकदा झालं, याने पाहिलं, अरे परत आलं, परत कापलं, परत काप. 10 वेळेला आपलं मुंडकं कापून त्या शिवलिंगावर वाहिलं. म्हणून त्याला दशानन म्हणतो आम्ही. बघा लक्षात घ्या, 10 तोंडाचा म्हणजे अशी काही 10 तोंड नव्हती. एकूण 4-5 लक्षात घ्या. ही कल्पनाच करणं चुकीचं आहे हो. 10 तोंडाचा माणूस शर्ट कस काय अंगात घालेल? केवढी गंमत होईल. त्याला शर्टच घालता येणार नाही. इकून तिकून तोंड असले त्याचं घरात कस काय घुसल तो 10 तोंडाचा रावण? घराचा दरवाजा एवढा आहे, तो घरात घुसल कस काय तो? बायकोनं कोणत्या तोंडाशी बोलायचं? 10 तोंड जरी आला आहे तर बायको कोणत्या तोंडाशी बोलल, पोरग कोणत्या तोंडाशी बोलल, टोपी कोणत्या डोक्यात घालायची, पागोट कोणत्या डोक्यात घालायचं, ही कधीतरी विचार केला? हा 10 तोंडाचा नाही. 10 वेळेला स्वतःचं शिर हनन करून त्या लिंगावर वाहिलं म्हणून दशानन म्हटलंय त्याला. रावणानं मात्र 10 वेळेला मुंडकं त्या शिवलिंगावर वाहिलं. आता शिव प्रसन्न झाले आणि शिवानं वरदान दिलं त्याला. 16 चौकड्याचं राज्य आणि लंकेचा अधिकार मागून घेतला रावणानं. आणि आता कार्तवीर्यावर आक्रमण केलं. कार्तवीर्याचा पराभव झाला, जंगलात घरला आणि कार्तवीर्याचे दोन्ही हात तोडून टाकले. सोडून दिला जंगलात, दोन्ही हात तोडून टाकले. आणि आता दोन्ही हातानं दुंडा झालेला हा कार्तवीर्य आता जंगलाच्या दिशेनं शर्मेनं खाली मान लपवत निघालाय. परत जाऊ शकत नाही. राज्यात पराभव झाला, राज्य हिरावून गेलं होतं. परत तयारी करून युद्ध करू शकत नाही. दोन्ही हात छाटून टाकली होती रावणानं. आणि हा जंगलाच्या दिशेनं निघाला. फिरत फिरत सह्याद्रीच्या डोंगरात पोहोचला. उपार आलीत का? आम्हाला त्याचं आकर्षण नाही. कार्तवीर्याची दोन्ही हात रावणानं तोडून टाकलीत. हा जंगलाच्या दिशेनं निघाला आणि फिरत फिरत सह्याद्रीच्या डोंगरामध्ये पोहोचला. ही अवंतिका नगरी नक्कीच मध्य प्रदेशमध्ये येते. त्या नर्मदेच्या तीरावर कुठेतरी ती अवंतिका नगरी. हा फिरत फिरत बरोबर सह्याद्रीच्या डोंगरात आला आणि भाग्यपाद्याला श्री दत्तात्रय महाराजांच्या आश्रमात घेऊन गेला. महाराजांच्या त्या आश्रमातला अगदी पवित्र आणि प्रसन्न वातावरण, श्री दत्तात्रय महाराजांची मूर्ती डोळ्यापुढे दिसली आणि अवघ्या जन्माचं दुःख विसरलाय. जीवन समर्पित केलं महाराजांच्या श्रीचरणावर, जीवन समर्पित केलं. आणि आता दत्तात्रय महाराजांची सेवा काय करावी म्हणून विचार करायला लागला. हातच नाही, सेवा करणार काय हो? दोन्ही हात नाही, काम करायला दोन्ही हात लागतील ना. मात्र याने निर्णय घेतला, श्री दत्तात्रय महाराजाचं मोठ्या सकाळी स्नान व्हायचं. मेरुवातळ्याला मोठ्या सकाळी स्नान व्हायचं.
आणि श्री दत्तात्रय महाराज पश्चिमाभिमुख उभे राहायचे. पूर्वेची ती सोनेरी किरण त्या केशंभारावर पडली की तो केशंभार तो सुकायचा, ती केस सुकायची. आणि याच वेळेला या कार्तवीर्यानं ठरवलं की आपण श्री दत्तात्रय महाराजांच्या त्या केसांना धूप दाखवायचा व्यापार घ्यायचा. धुपासाठी तो विस्तव लागतो, त्या विस्तवाला एक भांड होतं, ते भांड घ्यायचा, त्यात विस्तव टाकायचा, वर्ण धूप टाकायचा आणि दत्तात्रय महाराजांच्या केसांना दाखवायचा. दिवस चाललेली होती, महाराजांच्या सेवेमध्ये दिवस चालली होती. आलं ते दुःख विसरलेला होता, जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंद मनामध्ये होता. आणि एक दिवस तो उगवला की दत्तात्रय महाराजांचं स्नान झालं. महाराज आता पश्चिमाभिमुख उभे राहिले. सहस्त्रार्जुन हा शोधायला लागला होता की धुपाचं भांड कुठे आहे, धूप दाखवण्याकरता, विस्तव घेण्याकरता ते धुपाटणं कुठे आहे, भांड कुठे आहे म्हणून शोधून आश्रमात दमला, सापडेन असं झालं. केस सुकायला लागली, घाबरला, दुःखी झाला. हातांकडे पाहिलं, त्या हातांना हा बोलतोय, हा राजा बोलतोय त्या हातांशी, त्या दुंड्या हातांशी. अरे तुम्ही राहून तरी काय फायदा रे तुमचा, काही फायदा नाही ना. तुमच्यामुळे राज्यही जिंकू शकत नाही. परत देवाची सेवा करायला लागलो ना, ती आज माझ्याच्याने धडी होत नाही आहे. आज धुपाटलं धुपाचं ते भांड सापडलं नाही तर महाराजांची केस सुकून जातील. मी धूप मात्र दाखवू शकणार नाही, धूप मात्र दाखवू शकणार नाही. नाही, दुंड्या पाहिलं, निखाऱ्यांकडे पाहिलं, विस्तवाकडे पाहिलं आणि चटकन आपला हात तो दुंडा त्या विस्तवामध्ये घातला. दुंड्या हातावर विस्तव घेतला, दुसऱ्या दुंड्या हातानं धूप टाकला आणि दत्तात्रय महाराजांच्या त्या केसांना तो धूप दाखवायला लागला. त्या धुपाचा सुगंध होता तोपर्यंत ठीक. आता कातडी जळाल्याचा करपट वास आला आणि श्री दत्तात्रय महाराजांनी माघारी पाहिलं, हातातला विस्तव पाहिला आणि दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले, रागावले. अरे सांडी सांडी फेक, तू काय करतोस हा वेड्यासारखा, हातात विस्तव घेतला, हात जळतोय तुझा, फेक. त्याच्या त्या भक्तीवर दत्तात्रय महाराज प्रसन्न झाले, डोळ्यातनं अपार करुणा वाहायला लागली आणि त्या राजाला सांगितलं, अरे प्रसन्न झालोय, माग माग, प्रसन्न झालो तुझ्यावर. देव प्रसन्न झाल्यानंतर मागता सुद्धा आलं पाहिजे. आपल्याला मागताही येत नाही, लक्षात घ्या. देव प्रसन्न झाला ना, मागता आलं पाहिजे, देवाला मागता आलं पाहिजे. महाराज दत्तात्रय प्रसन्न झाले. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलं ते अमोघ दर्शन, ते दर्शनच होत नाही. आणि दर्शन झालं, लक्षात घ्या, ते दर्शन होण्याचे नाही, झाले उरण्याचे नाही. इतकं प्रचंड मोठ्या ताकदीचा तो अवतार प्रसन्न झाला आणि सांगतोय, माग, तुला मी प्रसन्न झालो, काय हवं ते माग. सहस्त्रार्जुनानं माहिती आहे तुम्हाला काय मागितलं. दोन्ही दुंडे हात देवा पुढे धरलीत. देवानं त्या हातांकडे पाहिलं. देवानं सांगितलं, वेड्या, 2 हात काय मागतो रे, तुला 1000 हातांचं बळ देऊन टाकतो, 1000 हातांचं बळ देतो, माग, अजून काही मागायचं का. दुसऱ्यांदा प्रसन्न. तुम्ही एकच वेळेला ऐकलं, 5 वेळेला श्री दत्तात्रय महाराजांनी या राजाला वरदान मागायला सांगितलं होतं. 5 वेळेला. दुसऱ्यांदा सांगितलं, अरे माग, दिले तुला 1000 हात, माग. या दुंड्या हाताच्या राजाने मात्र आपली दोन्ही दुंडी हात अशी केली. देवानं सांगितलं, वेड्या, तुला पृथ्वीचं राज्य हवं आहे ना, दिलंय, चल माग, अजून माग काहीतरी. तिसऱ्यांदाही मागायला लावलं. आता त्या दुंड्या हाताच्या राजानं दोन्ही हात वर केली. देवाला सांगितलं, तुला चक्रवर्ती सम्राट व्हायचं ना, दिलंय, माग अजून. 5 वेळेला दत्तात्रय महाराज त्याला मागायला लावतात आणि 5वी वेळेला हा राजा प्रपंच मागतोय. लक्षात घ्या, दत्तात्रय महाराजांनी माग म्हणतात जर मागितलं असताना, देवा, अरे काही नको रे, मला तू हवाय, चल माझ्या झोळीत, मला तू हवाय, बाकी काही नको आहे मला. लक्षात घ्या, मागता आलं नाही, मागता यायला पाहिजे. सर्वज्ञ चक्रधर महाराजांच्या लीळा चरित्रामध्ये कनाशीला तुम्ही गेला असाल ना, कनाशीची लीळा बघा. त्या ब्राह्मणाला देव प्रसन्न झाला, देवाची सेवा केली, प्रसन्न झालेल्या देवानं ब्राह्मणाला सांगितलं, अरे मग प्रसन्न झालोय,
ब्राह्मणानं सांगितलं जी काही नको, तुमच्या कृपेनं सर्व काही आहे, काहीच नको आहे. प्रभूने स्मित हास्य करून त्याला सांगितलं, अहो मागा तर खरं, प्रसन्न झालोय ना, द्यायला तयार आहोत, तुम्ही मागा तर खरं. आणि ब्राह्मणानं सांगितलं, देवा देणार असेल ना तर सुने हाती तक्र भाताची अरोगणा, सुटकेच्या हातून ताका भाताचं जेवण मला द्या. सर्वज्ञांनी स्मित हास्य करून त्याला तथास्तु म्हटलं, रस्त्यानं निघाले. परिवार सोबत होतात. बाईने विचारलं, बाबा ब्राह्मण कसा हुशार होता? सर्वज्ञ सांगतात, बाई ब्राह्मण हुशार नाही हो, वेडा होता. त्यानं मागून मागितला तर काय मागितला? प्रपंच मागितला. प्रसन्न झालो होतो, मागितला असताना मोक्ष, मोक्ष दिला असता. त्या क्षणी देव प्रसन्न झाल्यानंतर मागावं काय हेच कळालं नाही. सहस्त्रार्जुनाला सुद्धा मागता आलं नाही. 5 वेळेला प्रपंच मागितला सहस्त्रार्जुनानं. निघालाय, 1000 हाताचं बळ दिलं, हात दिली, आशीर्वाद दिले आणि निघाला. निघाल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्याला सांगितलं की बाबा रे, तुला मात्र माझं काही ऐकावं लागेल. तुला हे सर्व दिलं, मी सांगतो त्याचं पथ्य पाळ आता. हो, तू स्त्री हत्या करू नकोस, तू गौ हत्या करू नकोस, तू ब्रह्म हत्या करू नको, ब्राह्मणाला मारू नको, जा. सहस्रार्जुन निघाला, युद्ध जिंकला, आपली महिकावती राज्य परत मिळवलं, राज्य करायला लागला. वर्षामागे वर्ष निघून गेली. संपत्ती, शक्ती, माज यायला वेळ लागत नाही. आणि सहस्त्रार्जुनाला त्याची मस्ती आली. सैन्य घेतलं आणि एक दिवस शिकारीला निघाला. लवाजमा घेऊन शिकारीला निघाला. राजा शिकारीला निघायचा म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत नव्हता. राजाची शिकार 15-20 दिवस चालायची, महिनाभर चालायची. आणि राजा शिकारीला निघाला. शिकार करत करत पुढे सरकत सरकत तो कधीतरी विदर्भ प्रांतामध्ये पोहोचला. हेही त्याला कळालं नाही. विदर्भ प्रांतामध्ये पोहोचला. वनाचं नाव माझ्या लक्षात नाहीये, तो कुठलं वन होतं ते. खांडव तिकडे नाही जाणार ना, खांडव हे धुळ्याकडे जाईल. कुठलं तरी होतं, हा त्या वनाचंही नाव आहे. हो ना, त्याचं त्या वनाचंही नाव होतं. हा, विदर्भ प्रांतात पोहोचला. ते जंगलामध्ये चालत असताना सेवकाला आवाज दिला, अरे जलपानाची व्यवस्था पहा, पाणी कुठेतरी पहा. राऊट्या टाकल्या, घोडे सुटले, हत्ती सुटले, रथ सोडली. सैनिकांनी आपले आपले ठिये मांडली आणि काही सैनिक आता पाण्याचा शोध घ्यायला निघाले. खोल जंगलात गेल्यावर एक पर्णकुटी दिसली. आवाज दिला. मधनं मात्र एक तपस्विनी बाहेर आली. रेणुका बाहेर आली, प्रणाम केला, आलेल्या अतिथीचं स्वागत केलं. आई, आमच्या राजाला तहान लागली, आई पाणी हवंय, देते ना बाळा. चटकन अगदी झाडाचं पान तोडलं, द्रोण तयार केला. त्या द्रोणामध्ये पाणी टाकलं, त्याच्या हातात दिलं, थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला सांगितलं जा घेऊन. त्या सेवकाला मात्र मोठं आश्चर्य वाटलं. त्याने सांगितलं, आई अहो हे राजालाच पुरणार नाही, राजाबरोबर मोठं सैन्य आहे, लाव आहे, लष्कर आहे, घोडे आहे, हत्ती आहे, कसं पुरेल त्याला. आईनं सांगितलं बाळा घेऊन जा. रेणुकेनं सांगितलं बाळा घेऊन जा, थोडासा खड्डा खोद, तिथं हे ठेव, तुझ्या सर्वांना पाणी पुरेल. गेला, राजाला सांगितलं, कोरला झिऱ्यासारखी माती कोरली, ठेवलं, अवखा लाव लष्करासो पाणी पिलं. त्या झऱ्यातलं पाणी मात्र संपत नव्हतं. पाण्याची माधुर्य वेगळंच होतं. पाणी पोटात गेलं आणि पोटात आता कालवा कालव सुरुवात झाली. आता भुका लागल्या. राजानं सांगितलं, अरे काही खाण्याची व्यवस्था होते का बघा. आता ही सेवक परत गेली, त्याच आश्रमामध्ये गेली. आवाज दिला, रेणुकेला प्रणाम केला आणि सांगितलं, आई आमच्या राजाला भूक लागली, काही खायला मिळेल. रेणुकेने सांगितलं, बाबा रे जा, सर्वांना बोलावून घेऊन ये, आण तुझ्या राजाचं सर्वांना घेऊन ये. हा सेवक पळत आला. राजाला सांगितलं, आपल्याला सर्वांना जेवायला बोलवलंय म्हणून. सर्व आता हे लाव लष्कर त्या झोपडीच्या बाहेर, त्या पर्णकुटीच्या बाहेर पोहोचले. मोठा लवाजमा तयार झाला. राजा विचार करायला लागला, झोपडी एवढीशी आहे,
सोबत असलेलं 200-400 हे सैनिक आहेत, हे घोडे आहेत, हत्ती आहेत, ही 200-400 लोकांना जेवू कुठून घालेल? मला सांगा, आपण आता 300-400 लोक आहोत, आपल्या 300-400 लोकांच्या स्वयंपाकाकरता सुद्धा तुम्हाला 15 दिवस अगोदरची तयारी आहे. तेल आणा, मीठ आणा, डाळ आणा, गहू आणा, दळून आणा, मग लाकडं आणा, चुली पेटवा, आचारी पा, पोळपाट पा, लाटणं पा, बघा तुम्ही बघून पा, हे सर्व करावं लागलं ना. 200-300 लोकांकरता जर करावं लागत असेल, ती 200-300 लोक बाहेर आली, काय करणार? रेणुकेनं मात्र ती आलेली ती कामधेनू, कपाळाला कुंकू लावला, कामधेनूला प्रणाम केला, सांगितलं, हे आई, पाहुणे आलेत ग, आपल्याला जेवायला द्यायचं आहे. पक्वान्नासाठी तिच्या सडस्तराखाली भांडी पातेली ठेवली आणि रेणुकेनं सांगितलं, बसवा पंक्ती तुमच्या. आश्चर्यानं विस्पारलेली ही लोक आता पंक्तीला बसली. राजाही बसला आणि त्या गायीच्या सडातनं प्रसवलेलं अन्न आता एक पंक्तीला वाढल्या जाऊ लागलं. राजा मात्र जेवण करताना प्रत्येक घासानीशी विचार करत होता, इतकं मिष्टान्न, इतकं सुरेख आणि इतकं सुगंधी अन्न तर आपल्या राजवाड्यात होत नाही. या पर्णकुटीत, या झोपडीत, या संन्याशाच्या घरात हे कसं काय होतं? जेवण झालं. राजानं मात्र त्या सेवकाला सांगितलं, विचार, हा स्वयंपाक कोणी केला? हा स्वयंपाक कोणी बनवलाय? आणि रेणुकेनं सांगितलं, ही कामधेनू आहे. आमचा मुलगा परशुराम इंद्राकडे गेलेला आहे शस्त्रविद्या शिकण्याकरता, आणि म्हणून आमच्याकरता या गायीची व्यवस्था केलेली आहे. ही कपिला कामधेनू, हिची व्यवस्था केली, हिच्याद्वारे प्रसवलेला अन्न आहे. राजा विचार करायला लागला, सहस्त्र अजून विचार करायला लागला, बघा की यांना काय गरज आहे या गायीची? या गायीची तर गरज आहे माझ्या राज्यामध्ये, माझ्या राण्या आहेत, माझी मुलं आहेत, माझी भावंड आहेत, माझी प्रजा आहे, या लोकांना याची गरज आहे. या दोघं संन्याशांना काय गरज आहे याची? आणि राजाला प्रस्ताव सांगितला, रेणुकेला सांगितलं, रेणुके, ही गाय आम्हाला पाहिजेला. रेणुकेने सांगितलं, बाबा रे, येणार नाही, ती स्वर्गावरनं आलेली आहे, आमच्या मुलानं पाठवलेली आहे, देवाला प्रार्थना करून पाठवलेली गाय, ती येणार नाही. राजानं सांगितलं, येणार कशी नाही, आम्ही घेऊन जाऊ. रेणुका विनंती करत होती आणि राजाने सैनिकांना सांगितलं, त्या गायीला सोडून आपल्या बरोबर घ्या. सैनिक जवळ गेली, गाय मात्र हलेनाशी झाली, जवळ येऊ देईनाच, मान हलवायची, सिंगानं प्रतिकार करायची. आता चारी बाजूला सैनिकांनी शस्त्र लावली. गायीच्या हालचालीनं गायी आता रक्ताबंबा झाली, रक्त गळायला लागलं. रेणुका आक्रोश करत होते. जमदाग्नी आता वनात तपसाधना करून जमदाग्नी पोहोचली. राजा मात्र रागावला, राग अनावर झाला, गाय येत नाही म्हणून. जमदाग्नीने विनंती करून सांगितलं, महाराज येणार नाही हो, ती स्वर्गाहून आलेली, येणार नाही. राजा मात्र रागावला. राजानं हातात शस्त्र घेतला आणि प्रत्यक्ष राजा सहस्त्रार्जुन धावला. खडग आकाशाच्या दिशेनं धावलं. आता गायीवर कोसळणारे त्या जमदाग्नीनं आणि रेणुकेनं आपलं अंग टाकलं. मध्ये येणारं शस्त्र दोघांच्याही वरमी लागलं आणि प्राणांतिक किंकाळे यांनी आपल्या मुलाला मारलं. रक्ताच्या थारोळ्यात गाय आणि ही दोघही तपस्वी रेणुका आणि जमदाग्नी कोसळले. राजानं पाहिला आणि हात आपटत, पाय आपटत हा राजा सहस्त्रार्जुन आपलं सैन्य घेऊन निघून गेला. यांची किंकाळी मात्र त्या इंद्राच्या दरबारात असलेल्या परशुरामापर्यंत पोहोचली. आपली आई मात्र व्याकुळ होऊन बोलवत्या म्हणून हातातलं शस्त्र सामर्थ्य ठेवलं आणि परशुराम धावला. तर रक्ताच्या थारोळ्यात शेवटचे घटका मोजणाऱ्या आपल्या आई बापांना पाहिलं. डोकं मांडीवर घेतलं. मांडी महत्वाची आहे. मी मध्ये मांडीबद्दल बोलून गेलो. मांडी फार महत्वाची आहे. मी सांगेन कधीतरी, परत मांडी सांगेन. माझ्या वेळेचं गणित जमणार नाही. श्री गोविंद प्रभू बाबांची लीळा मला तुम्हाला पुढे सांगायची आहे. पण मांडी मोठी गमतीची आहे. लक्षात घ्या, मांडीनं महाभारत जन्माला आलंय. महाभारत फक्त मांडीमुळे जन्माला आलंय. महाभारताची पूर्ण जे युद्ध घडलं, 40 लाख लोक मारले गेलीत, याला फक्त मांडी जबाबदार आहे. जर मांडी आलेली असती तर महाभारत घडलं नसतं. फक्त मांडीनं महाभारत घडवलं. ज्या त्या भरसभेमध्ये त्या द्रौपदीला ही पराभूत झाली, त्या द्रौपदीला दुर्योधनानं सांगितलं, ये मांडीवर. मांडी उघडी केली. तिला आलं, बस मांडीवर बस, तुला राणी सारखं जगवेल. उघडी मांडी, थोपटलेली मांडी भीमानं पाहिली. हातात गदा घेतली, गदा फिरवली आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, या गदेनं तुझी मांडी फोडेल, शकला करेल. रक्तानं माखलेल्या हातानं माझ्या बायकोची, द्रौपदीची वेणी घाले. द्रौपदीनं माघारी फिरली आणि दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, माझा नवरा भीम त्याच्या गदेनं तुझ्या मांडीची शकल करेल, चक्काचूर करेल. माखलेल्या हातानं मी वेणी घालेल, तोपर्यंत वेणी घालणार नाही. महाभारत जन्माला आलं. पुढे बघा तुम्ही, मांडीनं जन्माला घातलं. मांडी नसती आली ना तर महाभारतच झालं नसतं. बघा,
मांडी मोठी गमतीची आहे. सर्वज्ञांच्या लीळा चरित्रात सुद्धा मांडी येते. माणसांच्या मांडे ठोकून पैना लावल्या होत्या, त्या पारध्यांनी पैन लावली होती, मांडी ठोकून पैन लावली होती, हा ससा आम्ही मारू म्हणून. आणि सशाच्या माग दोन्ही लोक लागलीत. आता पारध्याचे 2 तट पडले होते आणि दोन्ही मांड्या बडवून त्या सशाच्या मागे लागली होती. आणि ससा बेभान होऊन पळत होता, जो स्वतःचा जीव वाचवण्याकरता पळत होता. आणि या सालवर्डीच्या डोंगरामध्ये मात्र सर्वज्ञ झाडाखाली असनस्त झाले होते. लांबनं पळणाऱ्या, जीव घेऊन पिळणाऱ्या सशानं मांडी घालून बसलेल्या सर्वज्ञांच्याकडे पाहिलं, मांडीकडे पाहिलं आणि तो ससा पळत आला. सशाला सर्वज्ञ दिसलेत का नाही हा महत्वाचा मुद्दा नाही, पण सशाला मांडी मात्र दिसली. आणि पळत आलेला ससा देवाच्या मांडी खाली घुसला. बघा, देवानं हात ठेवला आणि सशाला चिरंजीव करून टाकला. मांडी बघा तुम्ही, ज्या मांडीला घाबरून ससा पळाला ना, त्याच मांडी खाली ससा येऊन लपला आणि अभय मिळालं. त्या मांडीनं अभय दिलं. लक्षात घ्या, ही मांडी कितीतरी वेळेला दिसते. मला पुढे जायचं होतं. आपल्या आईचं डोकं मांडीवर घेतलं. आईनं सांगितलं, बाळा जाणार रे बा, मी आमचा स्वर्गाच्या दिशेनं प्रवास सुरुवात झाला, पण मला अग्नी देताना लक्षात घे, कोऱ्या भूमीवर मला अग्नी दे, माझा दाह कोऱ्या भूमीवर करे. परशुरामानं सांगितलं, आई मला कोरी भूमी कशी सापडेल ग, कुठे जाऊ मी शोधायला ही कोरी भूमी. कोरी भूमी म्हणजे हेच मला कळत नाही, मी कुठे जाईन ग. बाळा, तुला कोरी भूमी शोधायची असेल ना, तू सह्याद्रीच्या डोंगरात जा. ज्या कावडेला तू घेऊन जाणार आहेस आम्हाला घालून, त्या कावडेच्या बांबूला दत्तात्रय महाराजाचं दर्शन होताच हिरवी कोंब फुटतील, ते दत्तात्रय महाराज असतील. त्या श्री दत्तात्रय महाराजांना विचार, ते तुला कोरी भूमी दाखवतील. आणि हा परशुराम सह्याद्रीच्या डोंगरात पोहोचला. श्री दत्तात्रयाची आराधना करत होता, आवाज देत होता. आणि इतक्यात आवाज आलाय, बांबूचा टराटरा फाटला आणि कवळी कोंब हिरवी बाहेर आली. समोर श्री दत्तात्रय महाराजांची ती दिगंबर वेशातली श्रीमूर्त पाहिली, अवधूत वेशातली श्रीमूर्त पाहिली. खांद्यावरची कावड ठेवली आणि दत्तात्रय महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं, प्रार्थना केली. श्री दत्तात्रय महाराजांनी कोरी भूमी दाखवली रेणुकेला जाळण्याकरता. दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, तिथे जाळून टाक. आता सरण रचलं, त्यावर रेणुकेला ठेवलं. पाणी द्यायचं नाव, आता पाणी द्यावं लागतं ना, बडाग्नी देण्याच्या अगोदर. दत्तात्रय महाराजांनी परशुरामाला सांगितलं, परशुरामा जा, सर्व तीर्थ घेऊन ये, सप्त नद्यांचं पाणी घेऊन ये. आता काय हुशार आहे हो परशुराम सुद्धा. हा, आपल्याला नाही जमणार, परशुराम सुद्धा होता येणार नाही. परशुरामाला सांगितलं, जा सप्त नद्यांचं पाणी घेऊन ये, सर्व तीर्थ तुझ्या आईला देण्याकरता, म्हणजे भडाग्नी देत आहे. परशुरामाने श्री दत्तात्रय महाराजांच्या पायाजवळ डोकं ठेवलं, सांगितलं, प्रभू सर्व तीर्थ तर तुमच्या पायाशी आहेत बा, तुमच्या श्री चरणाशी आहे, सर्व तीर्थ तुमच्या श्री चरणाशी आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी स्मित हास्य केलं, बाण काढला, मारला आणि पाताळातलं पाणी वर फोपावलंय. श्री दत्तात्रय महाराजांनी आपल्या उजव्या श्रीचरणाचा अंगठा त्या पाण्यात बुडवला. अग्नी दिला, कथा संपली. ही कथा मागे जायचं आहे. हा जमदाग्नीचा रेणुकेचा आश्रम कुठे आहे माहिती आहे? रिद्धिपूरचा रिद्धिपूर नाव का पडलं माहिती आहे? जमदाग्नीचा रेणुकेचा आश्रम जो आहे ना, हा रिद्धिपूरच्या जवळ आहे, त्या प्रांतात तिथेच आहे. जेव्हा ती गाय नेण्याकरता सहस्त्रार्जुन प्रयत्न करत होता ना, सैनिक त्या गायीला बाण मारत होते, ढोशा मारत होते, भाल्याने टोचत होते. सहस्त्रार्जुन शस्त्र घेऊन धावला. त्याच वेळेला गायीच्या स्तनातनं सैनिक प्रसवत होती, त्या सडातनं सैनिक जन्माला येत होती. घनघोर युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं. प्रेताची ढीक पडलीत आणि रक्ताचा पाट वाहिला. रक्ताचा पाट वाहिला म्हणून त्या गावाचं नाव रिद्धिपूर झालं. हा, रुधिरपूर, त्याला आपण रुद्धपूर म्हणायला लागलो. त्या गावाचं नाव रुधिरपूर झालं. बाबा सांगतात रुद्धिपूर. त्या गावाचं बघा नाव, काय इतिहास आहे पुराण काळातला.
हा, सहस्त्रार्जुनाला तिथेच तर शिक्षा झाली, त्याची 1000 हातही गेली, पृथ्वीचं राज्यही गेलं, चक्रवर्ती सम्राट पद गेलं, कशी दत्तात्रय महाराजच्या आज्ञेचा भंग झाला. जागा पाहना तपस्व्यांची आहे, इथं जमदाग्नीची रेणुकी तपस्या झालेली आहे. या जागेचं अजून एक वेगळं महत्व आहे, रिद्धिपूरचं अजून एक वेगळं महत्व आहे. ते पुराण कथेत जावं लागेल आपल्याला. हिरण्यकश्यपाचा पोरगा प्रल्हाद विष्णू भक्त होता. अहोरात्र विष्णूचं नारायण नारायण म्हणून स्मरण करायचा. हिरण्यकश्यपाला मात्र मान्य नव्हतं. तुम्हाला लोकांना या कथा पुराणातल्या माहितीच असतील थोड्याफार. हिरण्यकश्यपाला मात्र मान्य नव्हतं हे सर्व. आणि हिरण्यकश्यप त्याला वारंवार सांगायची की बाळा हे स्मरण करू नको बा म्हणून. प्रल्हाद मात्र सोडत नव्हता. अहोरात्र ते स्मरण करत होता. बापा मुलामध्ये वैतुष्य निर्माण झालं. बापानी सैनिकांना झालं याचा कडेलोट करा, हा आपल्या घरात नको आहे. सैनिकांनी धरला, उचलून नेला, मोठ्या कड्यावर उभा केला, फेकून दिला खाली. खाली मात्र जसाच्या तसा हा प्रल्हाद पोहोचला, परत घरी आला. परत त्याचं तेच चालू झालं. एक दिवस सकाळच्या वेळेला प्रल्हाद नामस्मरण करत होता. बापानं राजभूषा केली, हातामध्ये गदा घेतली आणि निघाला. तितक्यात त्याच्या कानावर नारायण नारायण शब्द आले. हिरण्यकश्यपानं पोराला सांगितलं, का रे तुझा नारायण तुला वाचवणार आहे का? प्रल्हादानं सांगितलं, हो वाचवेल मला. सांग तुझा नारायण कुठे आहे, तुझा वाचवणारा दाखव मला. या खांबात आहे, याने दिलं आहे. हिरण्यकश्यपानं हातातल्या गदेचा घाव खांबावर घातला. तो खांब फुटला आणि त्याच्यातनं एक नरसिंह जन्माला आला, ज्याचं तोंड वरचा भाग हा सिंहाचा आहे, मानेपासून खालचा भाग मात्र तो मनुष्याचा आहे, नख मात्र श्वापदाची आहेत. हिरण्यकश्यपानं तपसाधना करून महादेवाकडनं मागणं मागून घेतलं होतं की मला मृत्यू यायला नको आहे, मला घरात मरण नको आहे, मला बाहेरही मरण नको आहे, मला आकाशात नको आहे, मला जमिनीवर नको आहे, मला शस्त्रांनी मरण नको, अस्त्रांनी नको, मंत्रांनी नको, अग्नीने नको, वायूने नको, मला मरण यायला नको. शिवानं प्रसन्न होऊन वरदान दिलेलं होतं. हिरण्यकश्यप जन्माला आला. आता माणसाच्या हातून मृत्यू नकोय म्हणून हिरण्यकश्यपानं मनुष्य आणि वर सिंहाचं डोकं घेऊन तो त्या खांबातनं तो अवतार, देवता अवतार बाहेर आला. धरला हिरण्यकश्यप. त्याला आता घरात मारायचा नाही, बाहेर मारायचा नाही. हिरण्यकश्यप आता उमऱ्यावर बसला, एक पाय बाहेर आहे, एक पाय आत आहे. मांडीवर घेतला, जमिनीवर ठेवला नाही, आकाशातही नाही, मांडीवर ठेवला. शस्त्रांनी अस्त्रांनी नाही, आपली नख त्याच्या पोटात घातली. हिरण्यकश्यपाच्या टराटरा पाडला, मारला, टाकला. काम संपलं. आणि हा नरसिंह आता निघाला. काम संपलं, निघालाय, आपल्या रस्त्याने निघाला. काही अंतर गेला आणि मग नरसिंह विचार करायला लागला की अरे, हिरण्यकश्यपाला मारायचं काम होतं ते मारलं, संपलं, परंतु आपण ब्रह्महत्या केली. हिरण्यकश्यप ब्राह्मण आहे, आपण ब्रह्महत्या केली, ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागलंय. आणि मग मात्र नरसिंह घाबरला की ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्ती होण्याकरता काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. ब्रह्महत्येचं पातक, मग लक्षात घ्या, मी भागवत कथा करतो. भागवत कथेत सुद्धा भगवंत गोपाल कृष्णांनी सांगितलं, त्या माबळ भट्टाला मी सोडून दिलाय. त्याला विचारलंय इतरांनी, तू पुतनेला मारू शकतो, अगासुराला मारतो, बकासुराला मारतो, त्या पुतनेत या सर्वांना मारत असताना त्या माबळ भट्टाला का मारलं नाही? त्याला 2-4 चमचे 2-4 दणके मारले आणि पळून लावलं. भागवत कथा सांगते की श्रीकृष्ण भगवंत सांगतात की बाबा रे, नाटकी का होईना, त्याच्या अंगावर ब्राह्मणाचा वेश होता, नाटकी का होईना, त्याच्या अंगावर ब्राह्मणाचा वेश होता आणि म्हणून मी त्याला मारलं नाही. मला सांगा, आमच्या संन्याशाच्या अंगावरचं हे वस्त्र किती महत्वाचं आहे. आता नाटक करणाऱ्या ब्राह्मणाला जर श्रीकृष्ण सोडून देत असेल तर आपलं जीवन समर्पित करणाऱ्या या संतांचं महत्व देवापुढं केवढं आहे, देवाला अभिमान केवढा आहे त्याचा लक्षात घ्या. आम्ही तर त्या कपड्यांकडे पाहत असताना आम्हाला आदरही नाही, प्रेमही नाही, श्रद्धाही नाही, आम्ही सहजतेने घेत असतो. त्यांचं पावित्र्य देवाच्या ठिकाणी बघा किती आहे. मानवाव साहित्य परंपरेमध्ये आमची माझे बंधू आहेत तिथं, नांदेडकर बाबा आहेत, आमचे गुरुवर्य होते कैवल्यवासी कारंजेकर बाबा. मला नेहमी सांगायचे, महंत या कपड्याचं पावित्र्य अत्यंत महत्वाचं आहे.
महाभाष्यकारांनी या कपड्याच्या पावित्र्याबद्दल सांगितलं की या वस्त्रांच्या ठिकाणी इंद्रादिक देवतेचे सामर्थ्य आहे. या वस्त्राची जबाबदारी कोणाकडे आहे माहिती आहे तुम्हाला? या साधूंच्या अंगावरच्या साधूंची जबाबदारी देवाकडे आहे. देवाने यांची आता जोडी दिली. देवाने सांगितलं आता मी तुमचं पाहिल काय, तुम्ही मला आलात. तुमच्या अंगावरच्या वस्त्राची जबाबदारी सुद्धा देवाने देऊन टाकली की संन्यासाच्या अंगावरची वस्त्रांची जबाबदारी इंद्रादिक देवतेचे सामर्थ्याती. इंद्रादिक देवतेंचे सामर्थ्य त्या वस्त्रांच्या ठिकाणी दिलंय. त्या वस्त्रांचं रक्षण करायचं जबाबदारी त्यांची आहे. लक्षात घ्या परमेश्वराचं या साधूंबद्दल असलेलं प्रेम केवढं आहे की तो ब्राह्मण, तो असुर आहे, खोटा ब्राह्मणाचा वेश घेऊन आलेला आहे, तरी त्याला मारलं नाही. हा नरसिंह विचार करायला लागला. आता ब्रह्महत्येचं पातक आपल्याला लागलंय आणि हा नरसिंह निघालाय ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्त होण्याकरता. मंडळी, अतिशय महत्वाची लीळा तुमच्या करताय. श्रीप्रभू बाबांचे काही चरित्र मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही, पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला ब्रह्महत्येसारख्या मोठ्या पापातनं मुक्त व्हायचं असेल ना तर नरसिंहाच्या रस्त्यानं जा. नरसिंह चालला होता, शोधत शोधत चालला होता. डोळ्यातलं अस्व गळत होती आणि एका जागेला धक्का लागला, मागे सरकला, अंगात आनंदाची लहर आली. खाली पाहिलं, कशामुळे आपल्याला आनंद होता. खाली बसला, मातीला हात लावला आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे या मातीचा गुण आहे, मातीचा स्पर्श झाला तरी आनंदाची लहर अंगात येते आहे. माती घेतली, कपाळाला लावली आणि हा नरसिंह आता या रिद्धिपुरात प्रवेश करता झाला. 12 मैलाच्या आत रिद्धिपूरचा परिसर, 12 मैलाचा जो परिसर आहे हा सर्व नमस्कारी आहे, मध्ये प्रवेश केला. त्या परिसराचं सौंदर्य पाहत चालला, पावित्र्य पाहत चालला. एक तळ दिसलं, तळ कर शुद्धी कर तीर्थ त्या तळ्याला म्हणायची. एक तळ दिसलं गावाच्या बाहेर. हा नरसिंह थांबला. इथे आपली हात धुतलीत त्याने. ज्या हातानं ब्रह्महत्या घडलेली होती, पातक घडलेलं होतं, ते हात धुतली आणि नरसिंहाचं आगमन आता रिद्धिपुरामध्ये झालेलं आहे. रिद्धिपूरचं ते अलौकिक सौंदर्य पाहून पुराण कथा सांगते की अनेक वर्ष नरसिंह हा त्या रिद्धिपुरामध्ये होता, अनेक वर्ष होता. आजही नरसिंहाची अनेक मंदिरं आपल्याला रिद्धिपुरामध्ये पाहायला मिळते. बघा तुम्ही रिद्धिपूरचं महत्व बघा. तुम्हाला हननाच्या पापातनं मुक्त व्हायचं ना, तुम्ही रिद्धिपूरला जा. हो, श्रीप्रभू बाबाच्या कथा नंतर पाहू. सावळापूरची लेख ती पोरगी सांगत होती ना, नंतर पाहू. अगम्य लीळा आहेत. तुम्हाला आम्हाला काय माईंभट्टासारख्या विद्वानाला श्री गोविंद प्रभू बाबांची लीळा कळाली नाही. कृमी ते ब्रह्मपदी बैसविजे ऐशी श्रीप्रभूची लीळा. त्या कृमीला हातात चुरगाळून श्रीप्रभू बाबा ब्रह्मपदाला बसवत होते. त्या श्रीप्रभूची लीळा अगम्य आहे, त्या कळणारच नाही. त्या कळाईच्या अगोदर रिद्धिपूर जरी कळालं ना तर मला असं वाटतं तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त रिद्धिपूरला जा. रिद्धिपूरची माती कपाळाला लावा. कुठल्याही पापातनं तुमची रिद्धिपूरला गेल्यावर मुक्ती झाल्याशिवाय राहत नाही. मानव पंथाचे श्रेष्ठ असे संत होते. त्यांचा ग्रंथ आहे रिद्धिपूर वर्णन नावाचा ग्रंथ आहे. कवी नारायण व्यास बाळे. माणसं मारली होती या माणसानं. हा, आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेण्याकरता माणसं मारून टाकली होती. आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेण्याकरता वाघळी नावाचं गाव आहे, चाळीसगाव तालुक्यामध्ये वाघळी नावाचं गाव आहे. आणि इथला हा राजा होता राजपूत. कुटील कारस्थान केलं आणि याच्या वडिलाला फाशी दिलं, सुळावर चढवलं. आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेण्याकरता नारायणानं बंगालमध्ये जाऊन आपले तंत्रविद्या शिकला आणि येऊन यांना सर्वांना मारून टाकलं. मारलं हो, आणि मारल्यानंतर मधला माणूस त्याला आवाज द्यायला लागला की तू माणसं मारलीत. मनुष्य हननेचं पाप केवढं आहे रे. मुंगीलाही मारायचा अधिकार नाही तुला. या मुंगीचाही तिथे राहण्याचा अधिकार आहे, ढेकुणाचा आहे. ढेकुणाचा आहे, तुला मारण्याचा अधिकारच काय. तू पाप केलंस माणसं मारून. आणि मनुष्य हननाच्या पापात मुक्त होण्याकरता हा नारायण निघाला, कनाशीला गेला. आणि कनाशीला एका मानभावीय महात्म्याची भेट झाली, ज्यांचं नाव अचल मुरारी वास. महात्म्याची भेट झाली. सांगितलं मी माणसं मारली आहेत आणि माणसं मारल्याच्या पापातनं मला मुक्त व्हायचं आहे. मी कुठे गेलो पाहिजे, मी कुठलं नामस्मरण केलं पाहिजे, कोणाला शरण गेलो पाहिजे की मनुष्यवधाच्या पातकातनं मी मुक्त होईल. अचल मुरारी वासाने सांगितलं बाबा रे, तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना, या पापातनं मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला रिद्धिपूरला जावं लागेल. श्री गोविंद प्रभू बाबांच्या चरण स्पर्श पावन झालेल्या या रिद्धिपूर काशीमाला जा, तुम्ही पाप मुक्त व्हाल.
आणि हा नारायण रिद्धिपूरच्या दिशेने निघाला. रिद्धिपूरच्या मातीला स्पर्श झाला, माती कपाळाला आणि अंगाला लावली आणि अवघ्या पापातनं मुक्त झाल्याचा आनंद या नारायणाला झाला. या रिद्धिपुरामध्ये नारायण बसांचं वास्तव्य. त्या रिद्धिपुराच्या दगडाशी सुद्धा ती बोलतात. त्या दगडांना सुद्धा सांगतात, अरे तुम्ही भाग्यवान आहात, श्री गोविंद प्रभू बाबांचा स्पर्श तुम्हाला झालाय. हा, श्री गोविंद प्रभू बाबांचा स्पर्श झाला. त्या झाडांशी बोलतात, तिथल्या पाखरांशी बोलतात. तुम्ही राजमठात गेलात, तुम्ही उपदेशी किती आहात इथं आता वरात करा, किती मंडळी उपदेशी आहे. रिद्धिपूरला श्री गोविंद प्रभू बाबाच्या लीळा अनाकलनीय अगम्य आहेत. रिद्धिपूरच्या श्री गोविंद प्रभू बाबांना केवळ ईश्वर अवतार म्हणून आपण त्यांची प्रतिमा मांडतो. सामाजिक समतेचा मूलमंत्र देणारे श्री गोविंद प्रभू बाबा आहे. समतेचा मूलमंत्र दिलाय त्यांनी. जातीय भेद नष्ट करण्याचं पहिलं काम रिद्धिपूरला केलं. पहिलं काम रिद्धिपुरामध्ये झालं की कुठलीही जात नसते, कुठलीच नाही. जात फक्त एकच आहे, मानवता. मानवतेच्या व्यतिरिक्त कुठलीही जात नाही. पहिला विचार तिथं मांडला गेला बघा. आमच्या मानव पंथाच्या 5 अवतारांनी माणसाचा विचार मांडलाय बघा. मनुष्यत्वाचा विचार मांडलाय, जातीचा विचार मांडला नाही. भगवान गोपाल कृष्णानं माणसाचा विचार मांडलाय, हा, जातीचा विचार मांडला नाही. तुम्ही बघा, तुम्ही त्यांचं ते दहीहंडीचा कार्यक्रम बघा, काल्याचा कार्यक्रम बघा. त्या काल्याचा अभंग नामदेव महाराजांचा वाचा. एके ठाई करोनिया अन्न हाते वाडी नारायण. सर्व अन्न एका ठिकाणी केलेलं आहे. त्या गवळ्यांमध्ये जाती होत्या. हो, गवळी म्हणजे एक जात नाही कुठली, धंद्याची गवळी आहे. त्यात कोणी मार होतं, कोणी मांग होतं, कोणी चांबार होतं, कोणी भिल्ल होतं, कोणी मराठा होतं, कोणी कुणबी होतं. सर्व जातीची ती गवळी होती. वेगवेगळ्या शिदोऱ्या घेऊन त्या यमुनेच्या तीरावर बसलेली होती. कन्हैया नसायला, अरे वेगळे कसं बसता, या एकत्र बसू. या पोरांचं भागवत कथेतलं ते वाक्य बघा. ती पोरं देवाला हात जोडून सांगतात, ए प्रभू, अरे आम्ही हलक्या जातीची ना रे, तू राजाचा पोरगा आहे, मोठा आहे, उच्च जातीचा आहे, आम्ही तुझ्यात येऊन कसं काय जेवण करू शकतो बा. कृष्णानं मात्र त्या भाकरीच्या तुकड्याशी संवाद साधला. अशी लीळा परत सांगतो तुम्हाला. हातात तुकडा घेतला, त्या तुकड्याशी कृष्ण बोलायला लागला. त्या भाकरीच्या तुकड्याला विचारलं, तुकड्या, ती भाकरी आहे, त्या भाकरीला कृष्ण विचारायला लागला, अरे तुझी जात कोणती आहे? तू मराठाची, माळ्याची, भिलाची, कुंभाराची, चांबार, तुझी जात कोणती आहे? त्या भाकरीला विचारलं. पोरं पाहत होते. आज हे नवतत्वज्ञान आहे हो. त्या भाकरीला जात विचारतो आहे देव. भाकरी गप्प होती आणि कन्हैयानं पोरांना सांगितलं, का रे ही भाकरी तर काहीच बोलत नाही, तुम्ही कसं काय म्हणता ही भाकरी बोलते? मग ही भाकरी मराठीची वेगळी आहे, माळ्याची वेगळी आहे, कुंभाराची वेगळी, चांबाराची वेगळी, बिल्लाची. ही भाकरी तर काहीच बोलत नाही रे. पोरांच्या डोळ्यातनं आसव आली आणि कन्हैयानं सांगितलं, आणा इकडे, आणा शिदोऱ्या. आता आणल्या, एकत्र केल्या आणि कन्हैया आता तो काला मोडायला लागला त्याचा. एके ठाई करोनी अन्न हाते वाडी नारायण. ते पाहोनी सुरवर. तो कन्हैया काला करायला लागला. तर वरची देव लोक पाहायला लागली. ते पाहोनी सुरवर चित्ती करीती विचार, मनामध्ये विचार करायला लागले, धन्य पुण्य गवळी याची अम्मा अन्न मिळे कैचे. पुण्य आहे, धन्य आहे, गवळी धन्य आहे की श्रीकृष्णाचा स्पर्श झालेलं अन्न यांना मिळणार आहे. लक्षात घ्या, हे गवळ्यांचं पुण्य मोठं. धन्य पुण्य गवळी याचे अम्मा अन्न मिळे कैचे. आम्हाला कसं काय मिळेल? देवाच्या स्पर्शानं पावन झालेला प्रसाद कसं काय मिळेल? ते एक शहाणा देव त्यातला उठला. एक असे युक्ती, त्या देवाने झाले एक युक्ती, हात धुवील चक्रपाणी. हात धुणार आहे कृष्ण जेवल्यानंतर त्या यमुनेच्या पात्रामध्ये हात धुणार आहे. आपण सर्व देव आता माशाच्या रूपाने त्या तीराला येऊन बसू पाण्यामध्ये. आणि प्रसादाचे मिसे देव झाले मासे. आणि प्रसादाच्या निमित्तानं ही देव माशाच्या रूपानं तिथे येऊन लपली. कन्हैयानं विचार केला. कन्हैयानं झाला, अरे बदमाशपणा करता का माझ्याशी? तांबा संगड्यानं झाला, जेवण झाल्यावर हात धुवायचे नाही. संगड्यानं सांगितलं, प्रभू हात नाही धुवायचे तर मग काय करायचं? देवाने सांगितलं, हात पुसून घ्या. खाऊन जिथं हात पुसून जातात तिथं हात पुसा. कन्हैयाला सांगितलं, हात धुवायचे नाही, वृंदावनी उदक घेऊ आणि वृंदावनामध्ये आपण पाणी घेऊया. लक्षात घ्या, जातीयतेची मोडण्याची मुहूर्तमेढ तिथे आहे ना. गोविंद प्रभू चरित्रात तशीच आहे. श्री गोविंद प्रभू मोठ्या सकाळी निघालेले आहेत. प्रत्येक गल्ली गल्लीनं खेळ क्रीडा करायचे. हो, काय गंमत आहे हो.
आज काय करायचं याचा विचार सुद्धा देव सुद्धा अगोदर करायचा. आम्ही बिनविचारी माणसं कधीही विचारपूर्वक वागत नाहीत ना. मोकरासारखं जगतोय आपण, जन्माला आलोय मरतोय. बघा लक्षात घ्या, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम गर्वी शयनम जय गोविंदम जय गोविंद. आमची गंमत असं आहे, परत मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, परत जन्माला. कधीतरी जन्माच्या आणि मरणाच्या मधला हिशोब करावा लागेल ना आपल्याला. आपण जन्माला का आलो, आपण मरणार का आहोत, या जन्माच्या आणि मधलं अंतर, जन्म आणि मरणाच्या मधलं अंतर आपल्याला कशासाठी दिलं कळालं का आम्हाला? कधीच नाही ना. आम्हाला सकाळी उठल्यानंतर गाई गुरं दिसतात, नाही झोपल्यावर गाई गुरं दिसतात. मधल्या काळामध्ये आपल्याला फक्त खिशे कापायचे उद्योग येतात. हे वेड्या नाही रे बा. तुझा माणसाचा जन्म तुला परमेश्वरानं दिला ना, तो फक्त खायसाठी आणि बस हगायसाठी नाही रे. यामध्ये तुझ्या आत्म्याचं कल्याण करायचं आहे. तू बायकोचा विचार करतो, पोराचा करतो, पोरीचा करतो, गाईचा करतो, म्हशीचा करतो, गुराचा करतो. कधी तुझाही विचार दिवसातनं 10 मिनिटं करणार विचार कर. तू लक्षात घे, तुझा विचार कर. हे सर्व आहे लक्षात घ्या. तांबे भांडे पितळ भांडे मनसी माझे माझे रे, अखेर शेवटी तुझ्या नशिबी मातीचेच मडके रे. हे वेड्या, काही येणार नाही तुझ्यासोबत. मातीचं मडकं सुद्धा येणारी फोडून टाकतील. कोणी नाही तुझं, अपना तो कोई नाही, देखे ठोक बजाय अपना अपना क्या करे, मोह भरम लपटाय. कोणी नाही तुझा, अपना अपना क्या करे. अरे तू कशाला म्हणतो हा माझा, हा माझा, मोह भरम लपटाय. ही सर्व मोहानं भरलेली माणसं आहेत. मेल्यानंतर त्या बाईला म्हणा 2 दिवस ते मुर्द घरात ठेवते त्याची बायको घरात. अहो मेल्यानंतर त्या मुर्द्याला सर्वात घाबरणारी बायको असते, ती घाई करत असते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ना, आपण आता बोलणं संपू. काय झालं, मेल्यानंतर रडतात फार बाया, खूप रडतात. बरं त्याच्या बायकोनं रडणं बरं वाटतं, त्याच्या पोरीनं रडणंही बरं वाटतं, त्याच्या पोरानं रडणंही बरं वाटतं. त्याच्या सुनेनं का रडायचं, काय संबंध तिचा रडायचा? पण ती सर्वात जास्त रडत असते. तोंडाला कपडा लावून सर्वात जास्त रडणं तिचं असतं, मोठ्या आवाजात. बरं खालून सर्वांकडे पाहते, कोणी पाहतं नाही आपल्याकडं, आणि खालून मोठ्या मोठ्यानं बोकायचं काम चालू असतं. मला नेहमी प्रश्न पडायचा, बरं बाबा एक दिवस रडायला बरं वाटतं, ज्या दिवशी मेला ना माणूस त्या दिवशी रडायला येतच, अगदी कोणालाही येतं, यायला पाहिजे, काही हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी बी यायला पाहिजे, थोड्याफार आठवणी येतात. मग तिसऱ्या दिवशी बी यायला पाहिजे, थोड्याफार आठवणी येतात. पण चौथ्या दिवशी बी का बरं, दिवसातनं 10-12 वेळेला रडतात. हे पाहुणे आले का रडतात, पाहुणे आले का रडतात, पाहुणे आले का. कसं काय रडायला येते? पाहुण्याची गाडी आली का बायांनी तोंडावर पदर घेऊन मोठ्यानं रडायला सुरुवात. हे बाबा रे, हसणं सोपं आहे. दात इचकले का हसणं होतं. रडण्याकरता काळजाला चिमटा घ्यावा लागतो. लक्षात घ्या, कातडीला रेझर ओढलं आणि काटा टोचला तर कातडीतनं रक्त येऊ शकतं. डोळ्यातनं पाणी नाही, डोळ्यातनं पाणी येण्याकरता काळजाला चिमटा घ्यावा लागतो, तेव्हा डोळ्यातनं पाणी येतं. रडता कस काय रे? पाहुणे आले का रडता, पाहुणे आले का. दिवसातनं 10 वेळेला पाहुणे येतात भेटायला आणि 10 वेळेला रडतात. मला खूप प्रश्न पडायचा, हा काय रे तमाशा यांचा चालला रडण्याचा. मग मात्र कोणाला विचारता आता, माऊली तुला रडायला कसं काय येतं? जिला विचारायचं तिने मारायचं. ती म्हणायची हा बाबा कुठून आला, हा बाळवटासारखा विचारतो खुशाल, तुम्हाला रडायला कसं काय येतं म्हणून. खरं रडणं कसं काय येतं माऊली? तुम्ही रडत असताना 10 दिवस रडताना पाहुणे आले का रडावं लागतं ना, रडावं लागतं ना. नाही रडलं तर पाहुणे नावं ठेवतात ना. हो, आणि मग मात्र निर्णय घेतला की आमचा बाप मेला. आम्हाला 2-4 दिवस अगोदरच कळालं होतं. आम्ही इथं शिकत होतो, नांदेडकर बाबा आम्ही एकत्र शिकत होतो संस्थेला. 2-4 दिवस निरोप आला की तुमचा बाप जाणार आहे, आता अत्यावस्थ आहे आणि त्याला आता खाली उतरवलंय. खाली उतरवणं ही सुद्धा कला आहे. म्हणजे पलंगावरून खाली ठेवलं, बाजेवरून खाली ठेवलं की समजून घ्यायचं आता 2-4 दिवसात जाणं. त्याला खाली उतरवलं, तुम्ही लवकर पोहोचा. आता आम्ही गेले. आमच्या म्हाताऱ्याचं वय 90-92चं होतं. मी मनात म्हटलं एकदम चांगली वेळ आहे यांची जाण्याची आहे, या वेळेला गेलंच पाहिजे, यांची हलापेष्टा होईल, आता यांनी जाणं गरजेचं आहे. मी गेल्यानंतर अगदी देवाचा अंगारा चरणोदक त्यांना दिलं, गाठी अंगावरनं उतरवली, त्यांच्याजवळ बसलो, 5 गाठ्या स्मरण केलं, कामाला लावले. आता 1 दिवस 2 दिवस 3 दिवस गेली आणि 4थ्या दिवशी मोठ्या पहाटेच अगदी आमच्या आईचा रडण्याचा आवाज आला. मोठ्यानं रडायला लागली. लक्षात आलं म्हातारं गेलं. खडबडून उठलो. बरं मी जायच्या अगोदर माझी भाऊजाई पोचली, माझा भाऊ पोचला. ते त्या म्हातारीला बिलगून सर्व रडायला लागले. मी म्हटलं अरे कालपर्यंत तर अनेक वेळेला माझी वहिनी म्हणायची आता गेलं पाहिजे अण्णांनी. आता भाऊजाईनं कधी त्याच्या तोंडात धडाचं पाणी घातलं नाही, ती मोठ्या मोठ्यानं बिलगून रडत होती. मी गंमत पाहिलं, तयारी सुरुवात झाली. 2च मिनिटाची वेळ घेतो आता, बस संपली ताकद. आता ते तयारी सुरुवात झाली. गावातले स्पेशल माणसं असतात, तुमच्याकडे असतील ना स्पेशलिस्ट असतात, ते अगदी मरणाचे स्पेशलिस्ट. कोणाच्या घरी मेलं
हे तिरडी बांधायला तयार असतात, त्यांना बोलवाय नाही तर नका बोलू. तिरडी बांधायला हजर, त्यांना बांबूचं माप माहिती, सुतळी माहिती, कडबा माहिती, कपडा माहिती, ते लगेच जुळून तुझ्या तयारी कर. बरं ती शाणे अशी असतात, घरात जाऊन कोणी रडायला, आवरा गप्प बस, आवरा लवकर. ए तुझ्या बापाचं गेलं काय, ए बावड्या मर्दन जाऊ दे, राहू दे ना 4 तास, कशाला गाई करतो तू, रडू दे जराच. नाही नाही आवरा लवकर. कुठं जायचंय तुला? गावात स्पेशल असतात, ती लग्न जमवणारी स्पेशल असतात. पोरग कोणाचं, पोरगी कोणाची, लग्न जुळवणारे भलतेच असतात कारभारी. बस ते लागलीच पोरगण पोरगी दाखवायला तयार. दोघा भावाचं जमत नसलं का वाटे करणारे सुद्धा गावात स्पेशल असतात बघा. हा वाटे पाडायला, घरात भिंत कशी घालायची, हे डिबर तुला घे, त्या गोदड्या तुला घे, ही बास तुला घे, ती शिवळ तुला, हे वाटे करणारे स्पेशल. आता ते गावातले ते मरणावाले स्पेशल आमच्या इथं पोचले. त्यांनी बांबू आणली, दगडं मांडली, ते काय ते भांडं ठेवलं, पाणी टाकलं, एक बघून आणलं का घरात जाऊन त्याच्यात तांदूळ घातले, भात शिजायला घातला, तिरडी बांधायला सुरुवात झाली. एक तर असे 3 काय त्याला काड्या बांधून त्याच्यावर मडकं ठेवलं, विस्तो टाकायची तयारी सुरुवात झाली. आम्ही बसलेलो होतो तिथं, बापाला आंघोळीला काढायचं. मग मी आपलं कपडे पिडेवर केले, म्हटलं बापाला शेवटची आंघोळ आहे, एकदाची घालूनच टाकू. मला 2-3 धरलं, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही नाही, तुम्ही गपचूप बसा, आम्ही सर्व करतो. म्हटलं का बरं? बापानं कमवलं आमच्या करता, लोकांच्या मुंड्या मोडल्या, बँका बुडवल्या, सोसायट्या बुडवल्या आमच्या करता, उतार्यावर नावं आमचे, आंघोळ आम्ही घालणार ना, तुम्ही का बरं घालणार आंघोळी? ते म्हण नाही तसं नसतं, ते तुम्ही बसा खाली. मर्रा जा बसा. बसले खाली, आणला बाहेर त्याला, ते आंघोळ घालायला लागले. आता ती तिरडी पाहिली बाबा, मी खोटं नाही सांगत बाबा, याच्यातलं एकूण एक गोष्ट खरी. मी तिरडी पाहिली, ते तिरडीचं तोंड कुणीकडे राहतं? तुमच्याकडे कुणीकडे राहतं? तुम्हाला तिरडीवर बसायचा अनुभव नाही? तिरडीचं तोंड कुठं राहतं? एवढंच, तिरडीचं तोंड कुणीकडे राहतं? घर पाहून गेला पाहिजे. बरं घर बांधलं, 2-3 बँकेचं कर्ज घेतलेलं होतं, एकीचंही भरलं नाही अजून सुद्धा, आमचा संबंधच नाही त्याच्या. घर बांधलं, वर घरावर नाव टाकायचं, मला विचारलं होतं, मी त्याला सांगितलं अण्णा आपल्या घरावर चक्रधर स्वामीचं नाव टाकू. त्याला मला म्हणे नको 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 बाबा, तुला कळणार नाही. मुरल्या मला म्हणायचं, तू मला नाही मुरल्या, तुला कळणार नाही, ते तुझ्या आईनं अख्खं आयुष्य घातलं म्हणून हे घर झालं. हा ती नसती तर संसार झाला नसता. म्हटलं घाल तुझी एकदाची. टाकलं त्यांनी नाव तिचं, सोन्याबाई निवास. मी म्हटलं बापाची एवढी इच्छा पूर्ण होईल की मेल्यावर सुद्धा जाता जाता घर तर पाहून जाईल, बायकोचं नाव तर पाहून जाईल. मी ती तिरडी उचलली आणि तिचं घराकडे तोंड केलं. 2-4 पाहिलं आणि माझ्या आईला जाऊन सांगितलं. आईला सांगितलं हो ते पाय, ते पोरगा मानभाव झालेलं पोरग काय करतोय पाय, ती तिरडी कशी फिरवली. बाकी कोणी बोलूच शकत नाही ना, आम्ही बाबा कोण बोललं ना आम्हाला. जाऊन आईला सांगितलं, आईनं बोलवलं, आईनं सांगितलं इकडे. जवळ गेलो, तिने तोंडावरचा पदर थोडा बाजूला केला, रडता रडता ती थांबली. मला नाही अजून इकडे. जवळ गेलो, मला नाही अजून इकडे. तिच्या जवळ गेलो, तिने वरून तोंड माझ्या कानाजवळ आलं आणि खालून पदरातून तिने हात काढला आणि माझ्या पोटाला चिमटा घेतला जोरात. मला म्हणे मुडद्या मर ना तिकडे, कशाला पाठी करतो. म्हटलं मरू दे, जाऊ दे. मला वाटलं तुझं नाव पाहून जाईल. तिरडी परत फिरवली, बांधला म्हातारा त्याच्यावर, उचलली. आमच्या भावाच्या हातात ते काही विस्तवाचं मडकं बिडकं दिलं, त्याला 2-3 माणसं धरायला लागले. मी म्हटलं हा कधी आजारी झाला, आता चांगला होता आणि याला 2-4 माणसं धरायला लागली. निघाले, कोणीतरी मुरमुरे आणले, अंगावर फेकायला लागले म्हाताऱ्याच्या अंगावर. मी माझ्या चुलत्याला म्हटलो काका हे मुरमुरे काय फक्त हलकटासारखी, काय राजा बावळटपण आहे, तुम्ही येड्यासारखं वागता, इज्जत घालता. मला सांगितलं असतं आमच्या मंदिरात चिल्लाचं एवढं गाठोड आहे, 50 पैसे आणि 25 पैसे घेतच नाही बाबा कोणी. मी म्हटलं सरे म्हाताऱ्याच्या अंगावर उधळले असते. ते म्हणे नाही पैसे नाही चालत, मुरमुरेच लागतात. मरा चला. गेले 1 तास, पुरला म्हातारा. आले, लिंबाचा पाला थुकला, लागली जिकडे तिकडे पाहुणे रावळे गेले. आमच्याकडे 3 दिवस कोणी येत नसतं, दारावर येत नसतं. आणि मग 4थ्या दिवशी येतात. आता 3 दिवस गंमतच घरात चालली होती, जो तो ज्याच्या त्याच्या गप्पा मारत होता. आता 4था दिवस उगवला. म्हातारीला मात्र मध्यभागी, अगदी बैठकीच्या मध्यभागी खांबाला पाट लावून एक तक्क्या लावून दिला बसायला, बारदान बिरदान दिलं. म्हातारीने चष्मा बिस्मा लावून अगदी गुडघाभर करून म्हातारी बसले. आणि 11 वाजता एक पाहुण्यांची गाडी आली कुजळ भरून. पाहुणे उतरले, चपलांचा आवाज झाला की म्हातारीने मोठ्यानं रडायला सुरुवात केली. मी म्हटलं कालपर्यंत चांगली होती, म्हातारी कस काय रडायला लागली. पाहुणे मध्ये आले, सऱ्या बाया तिच्या भोवती गेल्या. सोनी भाऊ रडू नका, सोनी भाऊ रडू नका. 5 मिनिटांनी म्हातारीचं रडणं कमी झालं. तिने आपलं नाक बिक पुसलं, पदर माग घेतला. माझ्या वहिनीला आवाज दिला, कुमे चहा बनव.
वहिनीने चहा बनवला, पाहुण्यांपुढे घेऊन आली. पाहुण्यांनी उचलली कप बशीन म्हातारीच्या हातात दिली, माझ्या आईच्या, तुम्ही घेऊन टाका. म्हातारीनं बिनलाजेवानी घेतली, फराफर वाढायला लागली. मी तिच्याकडे पाहायचो, तू आता रडत होती ना, आता चहा पिते राव, काय भामटेपणा आहे. मस्त गप्पा बिप्पा मारल्या, पाहुणे गेले. 4 वाजता दुसरी गाडी थांबली. मी गंमतच पाहत होतो, गाडी थांबली. आता काय होतं, वर चढणार का म्हातारी रडायला लागली. अरे भाऊ यायचा, भाऊ डोक्यात मुंडकं गुडघ्यात मुंडकं घालायचा, तो रडायचा. भाऊजाई त्याच्यापेक्षा मोठ्यानी रडायची. मी आपला भामट्यासारखा पाहायचो कसं रडतात म्हणून. मी रडायला कुठे येतो. 2-3 दिवस झाले आईला विचारायचे, तुला पोरं किती, ती म्हणायची 2. एक हनुमान भाऊ झाला आणि एक तो मोठा आहे, पोरीचं लग्न झालं. ती माझ्याकडे असे रागारागानं पाहायची की याच्या डोळ्यात पाणी नाही, चांगला जाडजूड गोरागोमटा बसलेला आहे, याच्या चेहऱ्यावर बाप मेल्याचं थोडं सुद्धा दुःख नाही. मी आपला खाली मान प्रयत्न करायचो. एक वेळ तर बाथरूम मध्ये जाऊन 2-4 कानपटात वाजवल्या माझ्याच, की अशाने तरी रडायला येईल. कायला रडायला येतो, रडायलाच येईल. 6 दिवस 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, आणि 9व्या दिवशी आमचा मित्र भेटायला आला. आमचा मित्र म्हणजे बाबांचा शिष्य, बाबांना माहिती आहे, तो आमचा मित्र भेटायला आला. भेटलो आम्ही, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्याला म्हटलं, अरे राजा, या लोकांनी सगळ्यांनी वेड्यात काढले, सर्व लोक मला शिव्या देत आहेत. म्हटलं की हे पोरगं पहा भामटाड काय मानभाव झालं, त्याच्या डोळ्याला पाणी नाही, पहा ना ती रडत नाही, बाप मिळाला पण त्याच्या डोळ्यात पाणी नाही म्हणून. हे सरी ना त्याचं रडणं एकदम सोपं आहे. मी म्हटलं हा, त्याने एकदम सोपा. मी म्हटलं कसं काय. मला 100 रुपये दे. मी म्हटलं आता रडण्याची किंमत सुद्धा 100 रुपये द्यावी लागते. मी 100 रुपये त्याला दिले. हा गावात गेला, गावातून आला, थोडासा घराच्या बाजूला नेलं, खिशात हात घातला आणि एक झेंडूबामची बाटली काढीन माझ्या हातात दिली. मला काहीच करायचं नाही, याचं झाकण उकडून खिशात ठेवायचं. पाहुणे दिसले, हे बोंबलले का पटकन खिशात हात घालायचं आणि डोळ्याला लावायचं. डोळ्यातनं घळा पाणी. लोकांना रडण्याशी काही कर्तव्य नाही, डोळ्यात पाणी दिसलं म्हणजे झालं. म्हटलं राव जिंकलो जाता. मी घाबरतच नाही आता, यांची सर्वांची जिरवतो आता. पाहुण्यांची वाट पाहत बसलो आणि संध्याकाळी पाहुण्यांची गाडी आली, थांबली, पाहुणे उतरले. मी म्हातारीकडे पाहतच होतो, आता ही कधी भुकल म्हणून. म्हातारीने वाव केलं का मी पटकन बचकन हात घातला, पूर्ण बोट बाटलीत. डोळ्याच्या वर लागायच्या अगोदर डोळ्याच्या मध्ये गेलं राव. पाहुणे निघून गेले, डोळे उघडले नाही माझे. पाहुणे निघून गेले पण डोळे उघडले नाही. नाही रडायला. लक्षात घ्या, अभिनय इथे श्री गोविंद प्रभू चरित्रातली घटना न घटना वेगळी आहे ना. श्री गोविंद प्रभू बाबा त्या चिऱ्यावर उभं राहून विचार करायचे. आज त्या दिवसाचा तुम्ही जीवनाचा करत नात, श्री गोविंद प्रभू त्या दिवसाचा करायचे. तो विचार चिरा आजही आहे. जा त्याच्यावर डोकं ठेवा, त्या विचार चिऱ्याला सांगा आमच्या मेंदू मध्ये विचार येऊ दे, आम्ही माणूस म्हणून का जन्माला आलोय म्हणून. आमच्या डोक्यात विचार येऊ दे. संसार केला म्हणजे जगणं का, पोरं जन्माला आले म्हणजे जगणं का. तू कधी भेटणार. त्या चिऱ्यावर श्री गोविंद प्रभू बाबा उभे राहायचे, त्या चिऱ्यावर उभं राहायचे आणि विचार करायचे आज कवनीकडे बिजी गेले, आज कोणत्या दिशेनं मी गेलो पाहिजे, कुठल्या जीवांचा उद्धार केला पाहिजे, कुठल्या जीवांच्या उद्धाराची वेळ आली पाहिजे. गोविंद प्रभू बाबा चिऱ्यावर उभं राहायचे आणि मग श्री प्रभू बाबांचा त्या नगरामध्ये तो प्रवेश व्हायचा, खेळ क्रीडा करायचा, प्रवेश व्हायचा. आणि आज श्री गोविंद प्रभू बाबा निघाले, त्या गल्लीनं चालले. ती तेल्यांची आळी होती, तेली समाजाची गल्ली होती. पूर्वी गावातल्या गल्ल्या सुद्धा तशा होत्या. ती मराठ्याची आळी, माद्याची आळी, तेल्याची आळी, या आळ्या ठरलेल्या होत्या. ही आळी गल्ली ठरलेली होती. त्या गल्लीमध्ये श्री गोविंद प्रभू बाबा गेले आणि एक पोरग, छोटस पोरग, अगदी हातामध्ये एक भाकरीचा तुकडा घेऊन खात होतो. नाकाला शेंबूड होता. श्री गोविंद प्रभू बाबांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पळतच जाऊन त्याच्या हातातली भाकरी हिसकावली आणि हिसकावलेली भाकरी आता श्री गोविंद प्रभू बाबा खायला लागली. त्या तेल्याच्या पोराच्या हातातली भाकरी श्री गोविंद प्रभू बाबा खायला लागले. पोरगा ओरडला, आईला आवाज दिला, ए आई, श्री प्रभू बाबा माझी भाकरी घेऊन खातायत ग आई, माझी भाकरी घेतायत. बाई, तेल्याची बाई बाहेर आली, मोठी घाबरली, हात जोडले तिने. श्री प्रभू बाबांना हात जोडले. नाही बाबा, ती भाकरी फेकून द्या बा, ती भाकरी फेकून द्या, ती तेल्याची आहे, हलक्या समाजाची आहे. ब्राह्मणांनी महाजनांनी जर गावात कळालं ना तेल्याची भाकरी तुम्ही खाल्ली, लोक आम्हाला मारतील, शिव्या देतील, आम्हाला गावाबाहेर साठतील. ती तेल्याची भाकरी आहे बाबा, टाकून द्या खाली. श्री गोविंद प्रभू बाबांनी ती भाकरी आता समोर धरली. त्या तेल्लीकडे पाहिलं, त्या भाकरीला उलट पालट केलं आणि त्या तेल्लीला विचारलं, का ग ही भाकरी तर लाखेची आहे, लाख नावाचा पदार्थ असतो, ही लाखेची भाकर आहे, तू कस काय म्हणते तेलनीची आहे.
भाकरी लाखेची आहे, तू कसं काय म्हणते तेलणीची आहे? एका क्षणामध्ये जातीय त्याला मूठ माती दिली की भाकरीला कोणतीही जात नसते. लक्षात घ्या, भाकरीला गरीबाची भाकरी ज्वारीची आहे, श्रीमंताची भाकरी ज्वारीची आहे. गरीब आहे गहू खातो, श्रीमंत जातीयतेची मुहूर्त मेढ रोवणारे श्री गोविंद प्रभू बाबा. इथं विकार नाही, इथं विकल्प नाही. पोरगी सांगत होती ती गोष्ट बघा तुम्ही. हा, ती सावळापूरच्या लेकीची गोष्ट सांगायला ती पोरगी प्रवृत्त झाली होती. ज्याला आईबाप नाही त्याने रिद्दीपूरला जायचं, ज्याला आईबाप नाही त्याने रिद्दीपूरला जायचं. श्री गोविंद प्रभू बाबांच्या पायावर डोकं ठेवायचं. विद्वानांनी काशीहून यायचं आणि श्री गोविंद प्रभू बाबांजवळ बसून धर्म चर्चा करायची. श्री गोविंद प्रभू बाबा महानुभाव पंथाचे चौथे आचार्य आहेत, चौथे परमेश्वर अवतार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी श्री गोविंद प्रभू बाबांकडनं ईश्वरीय ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. तुम्ही आम्ही सर्वज्ञ चक्रधर महाराजांचे अनुयायी आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज ज्यांची थाप चिंतन करायची, ज्यांनी चापट मारलेली, थाप मारलेली आहे, त्या थापेचं चिंतन करायचे. तुम्ही प्रपंचात पोळलात ना मंडळी, लक्षात घ्या, मावल्या हो पाठ करा. तुम्हाला प्रपंचात जेव्हा जेव्हा दुःख येईल, जेव्हा जेव्हा कष्ट येतील, जेव्हा जेव्हा संकट येईल, तेव्हा तेव्हा तुम्ही एकच काम करा, इथून सरळ रिद्दीपूरला जा, एक दिवसाचा मुक्काम करा आणि परत या. तुमची दुःख, संकट, दारिद्र्य दूर होतं का नाही ते पहा. सर्वज्ञ चक्रधर महाराजांचा घोडाचोडी नावाच्या शिष्याबरोबरचा प्रवास हा घोडाचोडी हा तांत्रिक संन्यासी नाथ पंथाचा म्हटला पाहिजे. नाथ संप्रदायासारखा हा तांत्रिक विद्यावंत सर्वज्ञांच्या सोबत राहिला. प्रवास चालू झाला. सर्वज्ञ गावातनं भिक्षा करून यायचे आणि मग हा चाटण करायला जायचा. हे संन्यासी वेगळी भिक्षा करायची, हातावर भिक्षा मागायची, त्या दारात उभं राहायचं, ते खायचं, पुढच्या दारात जायचं, परत मागायचं, परत पुढच्या दारात जायचं. जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत मागत राहायचं. पोट भरलं तिथून परत निघायची. याला चाटणी म्हणतात, लक्षात घ्या. हा चाटणी करायला नंतर हा घोडाचोडी जायचा, शिष्य जायचा. एक दिवस मात्र सर्वज्ञ गावातनं भिक्षा करून आले आणि हा घोडाचोडीचा शिष्य गावामध्ये गेला. भिक्षा मागत 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 एका म्हातारीच्या दाराशी जाऊन भिक्षा आवाज दिला. बघा तुम्ही, बायांना राग का येतो हेही कळत नाही. तो संन्यासी दारातला भिक्षा म्हणतोय, तुझ्या काय बापाचं बिघडलं, तू वाढ, नाही तर नको वाढू, तुला काय करायचं. पण येईला राग आला, संताप आला त्या संन्याशाचा. या स्त्रीने विचार केला, थांब, तुझी खोडच मोडते. आणि खोड मोडण्याकरता त्या चुलीवर उकळणारी जी आंबील होती, कढी होती, त्या चाटूमध्ये भरली. उकळणारी कढी चाटूमध्ये भरली आणि या बाईनं जाऊन त्या घोडाचोडीच्या हातावर वतली. त्या उकळत्या कडीने हाताला चटका बसला, वेदनेचा डोंब उसळला. यांनी कसंच ते चाटण केलं, अंगामध्ये वेदना होता. बाई मध्ये निघून गेली. जाणाऱ्या त्या घोडाचोडीच्या शिष्यानं मात्र वळचणीला हात पुसला, निघून गेला. 10 पावलं गेला आणि वळचणीला आग लागली. घर पेटलं, हळूहळू गाव पेटलं. हा घोडाचोडीचा शिष्य सर्वज्ञांजवळ पोहोचला आणि मोठ्या अभिमानानं सांगितलं, हे दयाघना, पाहिलास गाव जळतंय. सर्वज्ञांनी पाहिलं, सांगितलं, हो कशी काय लागली ही गावाला. आणि मग याने सांगितलं, मी जाळलंय. त्या बाईनं माझी परीक्षा घेतली, माझ्या हातावर गरम आंबील ओतलं, कडी ओतली, वळचणीला हात पुसला आणि गाव पेटून. सर्वज्ञांना मोठं वाईट वाटलं. सर्वज्ञांनी सांगितलं, का हो येसनी भूत हिंसा, एवढी हिंसा तुम्ही केली. आणि त्याच दिवशी सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी घोडाचोडीच्या शिष्याची मैत्री तोडली, त्याला सोडून दिलं. आणि दुःखी झालेला देव श्री चक्रधर महाराज दुःखी झाले की एवढ्या जीवमात्राची हिंसा या संन्याशाने एका बावळट बाई करता करून टाकली. वेदना झाल्या, दुःख झाले. आणि हे दुःख कमी होण्याकरता श्री सर्वज्ञ चक्रधर महाराज रिद्दीपूरच्या दिशेने निघाले. रिद्दीपुरात पोहोचले. वेदना होती, भिक्षा नाही, मुक्काम नाही. रिद्दीपुरा पोहोचले. श्री गोविंद प्रभू बाबांचं दर्शन झालं. आणि मग त्या एवढ्या मोठ्या हिंसेच्या दुःखातनं देव श्री चक्रधर महाराज शांत झाले. रिद्दीपूरचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही पोळला, दुःख झालं, संकटात सापडला, रिद्दीपूरला जा. सज्जनो, वर्य विद्वत रत्न अजिंठा निवासी बाबाजी माझे अजिंठ्याच्या अक्काबाई आलेल्या आहेत.
बाईंना दंडोत प्रणाम. इथं काही तपस्विनी आहात, बायांना दंडोत, तुम्हा कावलगावकरांना दंडोत करतो. माझे मित्र विश्वनाथ बाबा या भागात कार्यरत असतात. मला असं वाटतं 2 दिवसांनी परत बाबांचा मला पालमला बोलवणं आहे, पालमला येऊन जायचं आहे. परवा पालमला येतो आहे, परवाच अगदी. बाबांचं वर्षातनं अगदी 2-4-6 वेळेला बोलवणं असतं. आम्ही गुरुभाऊ आहोत. कीर्तन संस्थेमध्ये कीर्तन परत येण्याकरता आम्ही एकाच वेळेला शिकत होतो बावळकर बाबांकडे. आमच्यापेक्षा लहान असल्यामुळं थोडं विश्वनाथ बाबावर आम्हा लोकांचं प्रेम आहे, शब्द आम्ही नकारत नाही. आमचे तरळगावच्या परिवारातले राहेरकर दादाजी, मी बहुतांशी जिथे असतो तिथं ते पोहोचतात. मानवभाव पंथाचं मोठं काम करतात की जिथे लोक घरी बसलेले आहेत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम कसा पोहोचेल याकरता ते प्रयत्न करत असतात. तुम्हा सर्वांना धन्यवाद. कावलगावकरांना परत एक वेळेला शुभेच्छा. बाबांनी मांडलेली कल्पना अतिशय देखणी आहे की हा मार्गशीर्षात कार्यक्रम व्हावा, की ज्या वेळेला सर्व रान मोकळं असतं, हवामान मोकळं असतं, आणि त्यावेळेला आत्ता एवढ्या पावसात जर तुम्ही इतके उत्साही आहात आणि एवढं मोठं जर करू शकता, तर मला असं वाटतं हाच जर मार्गशीर्ष झाला त्याच्यापेक्षा 10 पट आपण कार्यक्रम मोठा करू शकतो, देखणा करू शकतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. गोविंद प्रभू जयंतीच्या शुभेच्छा देतो. वाढलेली विचार संपवतो आणि बाबांची माफी मागतो की बाबा 12 वाजली. जर मी विश्वनाथ बाबा कोठी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा मंगळमय सोहळा, या मंगलमय सोहळ्याच्या आजच्या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी विराजमान परमपूजनीय परमादरणीय प्रातस्मरणीय विद्वतरत्न साहित्यिक आचार्य श्री रिद्धपुरकर बाबाजी शास्त्री अजिंठा गाव, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते, महानुभाव संप्रदायातील एक प्रचंड विद्वत्ता आणि त्यांच्या भाषेमध्ये एक अशी लय आहे की सभेला हसवणं, सभेला रडवणं, सभेला जागवणं, ते झोपवणं नाही म्हणणार मी, पण सभेला जागवणं जे ज्यांच्या चुटकीचा खेळ आहे असे आमच्या श्री कारंजेकर कुळातील एक वैभव संपन्न व्यक्तिमत्व, लेखक, साहित्यिक, कीर्तनकार, भागवत कथाकार, ज्येष्ठ बंधू, द्वय अर्थाने महंतीच्या नात्याने ज्येष्ठ बंधू आहेत, विद्यार्जनाच्या नात्याने ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत, असे श्रद्धेय श्री निफाड निवासी चिरडे बाबाजी. या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती केल्या गेली ते परमपूजनीय महंत श्री साईराज बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय महंत श्री मुरलीधर दादाजी दर्यापूरकर टाकळीभान, दानमंचावर विराजमान सर्वच संत, उपस्थित सर्व संत मंडळी, तपस्विनी, पूजनीय तपस्विनी श्री शांता अक्काजी अजिंठागाव आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन संपन्न होत असताना सर्वांच्या मनामध्ये एक फार मोठी उत्सुकता आहे. 1 वर्षापासून लागलेली ही उत्सुकता आज ती गगनाला पोहोचलेली आहे आणि पाऊस जरी झाला तरी त्याच्यावर मात करून आपल्याला तो कार्यक्रम संपन्न करायचा अशी जी खास करून नव तरुणामध्ये जी उत्सुकता आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. सकाळीच मी फोन केला नागोरावजी पाटलाला, म्हणणं काय परिस्थिती आहे पावसात, कार्यक्रम कसा आहे, ते म्हणे बा चालू आहे आता. आणि अशा प्रकारे हा संपन्न होणारा कार्यक्रम, खरोखरच या कार्यक्रमाची खास करून ग्रामीण भागामध्ये अतिशय महत्त्वाची ही गरज आहे. गरज एवढ्यासाठी की हा जो महिना आहे हा भाद्रपद महिना असेल किंवा मागील श्रावण महिना असेल, श्रावण महिन्यापासून आपल्या हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला खास करून सुरुवात होत असते. तसं आषाढ महिन्यापासून होते, परंतु कार्यक्रम संपन्न होत असताना ज्या कार्यक्रमाचं ध्येय आणि उद्दिष्ट आपण उराशी बाळगून तो कार्यक्रम करण्यासाठी तन मन धनाने समर्पित होतो, त्या कार्यक्रमाची जी उत्सुकता असते आणि ते जे समर्पण असते, हे समर्पण खऱ्या अर्थाने भगवंताला ते स्वीकारत असतात. आणि आजकाल बरेचसे काही कार्यक्रम संपन्न होतात बंधूंनो, हिंदू धर्म संप्रदायामधील अनेक कार्यक्रम संपन्न होतात, परंतु बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये धार्मिकता आम्हाला कमी पाहायला मिळते आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या अधिष्ठानाची विटंबनाची अधिक आम्हाला पाहायला मिळते. मग तो हिंदूचा कुठलाही कार्यक्रम असेल, नुकताच आता पार पडलेला गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असेल, गणेश स्थापनेचा कार्यक्रम असेल किंवा येणारे अजून काही कार्यक्रम असतील, ज्या उद्दिष्टाने तुम्ही त्या कार्यक्रमाशी उभं राहता कार्यक्रम करण्याच्या पाठीमागे,
तेच उद्दिष्ट आपलं कार्यक्रमाच्या पाठीशी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या पाठीआड जाऊन इकडे भरमसाठ वर्गणी जमा करायच्या आणि इकडे मंडपामध्ये ते अधिष्ठान मांडायचं आणि त्याच्या पाठीमागे जाऊन पत्ते खेळायचे, जुवा खेळायचा, दारू प्यायची. वर्गणी तर सार्वजनिक असते. मग अशा कार्यक्रमात 10 दिवस त्या कार्यक्रमाचं आयोजन चालतं. मग मंडळी खरंच सांगा, त्या कार्यक्रमातून काही प्रबोधन होते का? तुमची तरुण पिढी बिघडते. मग या तरुण पिढीवर नियंत्रण ठेवणं, कंट्रोल करणं हे कोणाचं कर्तव्य आहे? कुठलाही उत्सव सण साजरा करा तुम्ही, परंतु हे करत असताना आपला जो तरुण वर्ग आहे तो व्यसनाधीन होतोय काय? कुठल्या एखाद्या वाईट मार्गाने लागतोय का? नाव तर धर्माचं आहे, अधिष्ठान धर्माचं आहे, बॅनर तर देवाचं लागल्या गेलेलं आहे, परंतु अशा कार्यक्रमामध्ये जर आमचा समाज व्यसनाधीन होऊन अधिक जर गुरफटत असेल तर निश्चित रूपाने त्या कार्यक्रमावर कुठलं तरी एका ज्येष्ठ लोकांचं नियंत्रण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी म्हणणार नाही तुम्ही गणेशोत्सव साजरा करू नका, परंतु हे करत असताना त्यामध्ये जी काय आमची तरुण पिढी बिघडत आहे, या तरुण पिढीकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग तो गोकुळाष्टमीचा कार्यक्रम असेल, मागे 2 वर्षापूर्वी पाहिलं मुंबईमध्ये वर्गणीवरून एवढीच का वर्गणी देत नाही म्हणून एका दुकानदाराचा खून केला गेला. ही जी विकृती धार्मिक कार्यक्रमाच्या पाठीमागे ही कुठेतरी संपली पाहिजे, ही कुठेतरी संपली पाहिजे. आणि म्हणून मानवा संप्रदायाचा जो तत्वज्ञानाचा जो भाग आहे आपल्याला या ठिकाणी बरेचसे पुढचे प्रमुख वक्ते सांगणार आहेत. तर कौलगावकरांना मी एकच सांगेल की बाबांनो, आपल्या भावी पिढीला उच्च शिक्षण जरूर द्या, चांगल्यात चांगली नोकरी लागेल अशा प्रकारे त्याला तयार करा, पण शिक्षण देत असताना संस्कार द्यायला विसरू नका. संस्कार जर तुम्ही तुमच्या पिढीला नाही दिले तर उद्या तुम्हाला रडत बसण्यापेक्षा कुठलाही तुमच्या पुढे मार्ग राहणार नाही. आणि म्हणून तरुण मंडळी खास करून आपलं जे उद्दिष्ट आहे, आपल्या त्या उद्दिष्टाला आपला जी धर्मसंस्कार आहेत, या धर्मसंस्काराला जपा आणि जास्तीत जास्त आपला धर्मकार्य कसं करता येईल, प्रचार कसा करता येईल, प्रसार कसा होईल आपल्याकडून, ते आपण लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, आपल्या परिसरात जर जिल्ह्यात जर एखादा आपला धार्मिक कार्यक्रम असेल, आता परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेश्री चिरडे बाबाजींचं कांबळज या ठिकाणी 9 तारखेपासून श्री दत्त कथेवर प्रवचन चालले आहे. अतिशय मनमोहक तो कार्यक्रम आहे. असे जवळपासचे जे कार्यक्रम असतील तर आपण जरूर उपदेश लोकांनी तिथं जावं, कुणीही जावं. देवाचा कार्यक्रम तिथे काही बंधन नाही. तर असे धार्मिक कार्यक्रम जर तुम्ही अटेंड करत गेला तर निश्चित रूपाने तुमच्या अध्यात्मामध्ये आणि तुमच्या विचारामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयोजकांनी मला जो वेळ दिला त्याबद्दल आयोजकांचे, संयोजकांचे आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि धार्मिक कार्यक्रम हा धार्मिकच राहावा, मग तो कुठल्याही संप्रदायाचा असेल, ही आपण प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून 82-83चा तो कालखंड आहे. मला चांगलं आठवतंय, आमचे गुरुवर्य कैवल्यवासी आचार्य प्रवर श्री लिमगाव निवासी बाबाजी, परमेश्वर सद्भक्त श्री रुस्तुमरावजी वंजे, दादारावजी, गोविंदरावजी आणि आमचे संजयरावजी, हे सगळे 4-5 भाऊ यांच्या घरापुढे हा कार्यक्रम संपन्न व्हायचा. नवीनच तो कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये श्री चक्रधर जयंती हा कार्यक्रम संपन्न व्हायचा. या ठिकाणी आमचे बाजीराव मास्तर आहेत, भजनी मंडळामध्ये कीर्तनाला साथ द्यायला ते असायचे. अजून ते मला वाटते बाबूरावजी एक होते पेटीवादक, आमचे गंगाधररावजी आहेत आणि मामा तर हा सहभागी असणारा हा सर्व परिवार होता. तर मधल्या कालखंडामध्ये हा कार्यक्रम थांबला गेला, परंतु परत या गावाला उजळणी मिळावी, या गावाला काही मार्गदर्शन व्हावं, या गावाला काही धर्मोपदेश घडावा, मानव संप्रदायाच्या पंचावताराबद्दल माहिती मिळावी म्हणून पुनर्जीवित या गावाला उपदेशित करण्यासाठी पूजनीय म्हणतो श्री विश्वनाथ बाबा यांनी केलेले हे प्रयत्न खरोखर स्तुत्य आहेत. आणि स्तुत्याला स्तुत्यच म्हणलं पाहिजे. जिथं स्तुत्य नाही तिथं स्तुत्य म्हणायचंच नाही, कारण विनाकारण मोठेपणा हा नको आहे. आणि म्हणून हा जो उपक्रम बाबांनी परत गेली 3 वर्षापासून चालू ठेवलेला आहे, त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम.